वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। भाजप केवळ त्यांच्या फायद्याचं धोरण आखतात असं राऊत म्हणतात। निवडणूक आयोग ताटाखालचं मांजर आहे अशी टीका ही राऊतांनी केली आहे। भाजप आयोगाच्या मदतीनं मतदारसंघाची रचना बदलतंय, विरोधक राहूच नये अशी मतदारसंघाची पुनर्रचना असल्याचं खासदार राऊतांनी वक्तव्य केलंय। यावर नवनाथ बन यांनी देखील जोरदार पलटवार केलाय। पुनर्रचनेवर राऊतांची भाषा चुकीची आहे असं नवनाथ बन म्हणतायत। पक्षांची एक बैठक दिल्लीमध्ये आहे। त्या बैठकीत आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू। त्याआधी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू। JPC चा निर्णय आलेला नाही। त्या कमिटीवरती आमच्या पक्षाचे अनिल देसाई आहेत आणि ते उत्तम प्रकारे काम करतात। लक्षात घ्या, JPC नेमली आहे, त्या सगळ्या पक्षाचे लोक आहेत, चर्चा होते आहे। निवडणूक आयोग जो आहे सध्या त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेला, त्याच्या मदतीनं भारतीय जनता पक्ष अंधाधुंद पद्धतीनं मतदारसंघ तोडणार फोडणार। विरोधी पक्ष राहताच कामा नये या देशामध्ये, किंवा आम्ही सांगू तेच राहतील, त्या पद्धतीनं त्यांची मतदारसंघाची रचना करण्याचं त्यांचे डॉक्युमेंट्स तयार झालेले, आम्ही ते होऊ देणार नाही। मतदारसंघाची पुनर्रचना कशी करायची, डिलिमिटेशन कसं करायचं हे आयोग ठरवेल। संजय राऊत मतदारसंघ फोडण्याबद्दल तुम्ही जी काही भाषा वापरता ती चुकीची आहे। जनतेनं तुम्हाला मत न देता फोडण्याचं काम केलंय। संजय राऊत तुम्हाला एकही मतदारसंघ नाही, ज्यांना मतदारसंघच नाही, जे ना लोकसभेची निवडणूक लढले, ना विधानसभेची निवडणूक लढले, ना महापालिकेची साधी निवडणूक लढले, त्यांना मतदाराबद्दल किंवा मतदारसंघाबद्दल चिंता असायचं कारण काय? नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर वारसा आणि वारसदाराच्या मुद्द्यावरून निशाणा साधलाय। राऊत आता ठाकरे विचारांचे प्रतिनिधी राहिले नाहीत, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे वारसदार झालेत अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील, तुम्ही आज राजकारणामध्ये पवार म्हणून उभे आहात ते शरद पवारांमुळे आहात। बारामती म्हणजे शरद पवार, हे लक्षात घ्या। आज तुम्हाला मोदी आणि शहांनी कोणालाही उभं केलं असेल, पण शरदराव पवार नसते किंवा पवारांनी बारामती उभी केली नसती तर त्या पुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतं स्थान मिळालं नसतं। पवार म्हणजे शरद पवार, पवार म्हणजे दुसरं कोणी नाही। बरं, त्यांचीच पुण्याई आहे बारामतीसह सर्वत्र। वारसा आणि वारसदाराच्या गप्पा देखील संजय राऊतांनी करू नये, कारण संजय राऊत हे सोनिया गांधी आणि शरद पवार साहेबांचे वारसदार झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार राहिलेले नाहीत। सातत्यानं शरद पवार साहेबांची चाकरी करायची, शरद पवार साहेबांचा उदो करायचा हा संजय राऊतांचा धंदा झालाय। त्यामुळं तुम्ही आम्ही ठाकरेचे वारसदार आहोत हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। जनतेनं तुम्हाला सोनिया गांधींचं वारसदार म्हणून ठरवलेलं आहे, पवारांचं वारसदार म्हणून ठरवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।